morning to all of you. I said good morning. Today we are start the chapter number 5. Here it is the origin and evolutions of life. Okay, what? Here it is the origin and evolution of life. म्हणजे या चॅप्टर मध्ये आपण बघणार आहे की आपली जी लाईफ आहे ते कशापासून ओरिजिनेटेड झालेली आहे, बरोबर आहे? कशापासून या ठिकाणी अर्थवर आलेली आहे आणि त्यानंतर आपल्या लाईफ मध्ये इव्होल्यूशन कोणत्या प्रकारचे झाले, चेंजेस कोणत्या प्रकारचे झाले, बरोबर? या ठिकाणी ओरिजिन आणि इव्होल्यूशन ऑफ लाईफ मध्ये नंबर ऑफ काय थिअरीज आहेत. Okay, what? Here it is the number of theories. Okay, that's why what? Here it is the first theory, Big Bang theory. Okay, what is the first theory? Here it is the Big Bang theory. Big Bang theory means what? The universe came into existence from a single titanic explosion. म्हणजे या ठिकाणी जे युनिवर्स आहे, या ठिकाणी पूर्ण जे गॅलेक्सीज असणार आहे, पूर्ण जे ब्रह्मांड आहे, बरोबर आहे ना, हे कशापासून तयार झालेलं आहे, तर एका सिंगल पॉइंटचं काय झालं, टायटॅनिक एक्सप्लोजन झालं आणि त्यापासून काय तयार झालं, मग तुमचा युनिवर्स तयार झाला. ओके, दॅट्स व्हाय व्हॉट हियर इट इज द सिंगल पॉइंट. ओके, सुरुवातीला काय होतं समजून घ्या, या ठिकाणी सिंगल पॉइंट होता. ओके, व्हॉट हियर इट इज द सिंगल पॉइंट. या सिंगल पॉइंटचं त्या ठिकाणी काय झालं बघा, एक्सप्लोजन झालं. या सिंगल पॉइंटचं त्या ठिकाणी काय झालं, एक्सप्लोजन झालं आणि सिंगल पॉइंटचं एक्सप्लोजन झाल्यानंतर या ठिकाणी काय झालं बघा, नंबर ऑफ फ्रॅगमेंट्स. व्हॉट हियर इट इज द नंबर ऑफ फ्रॅगमेंट्स आर एक्सिस्ट. दिस नंबर ऑफ फ्रॅगमेंट्स नथिंग बट मीन्स व्हॉट हियर इट इज कॉल्ड एज द गॅलेक्सी. ओके, व्हॉट this number of fragments it is called as the galaxy. त्यानंतर हे जे गॅलेक्सी असणार आहे, परत त्या गॅलेक्सी मध्ये काय आले, एक्सप्लोजन झाले. परत त्या गॅलेक्सी मध्ये काय आले, एक्सप्लोजन झाले. त्या गॅलेक्सी मध्ये परत ब्रेकडाऊन झाला आणि या गॅलेक्सीचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर परत या ठिकाणी काय झालं, इट इज द व्हॉट इट इज आल्सो फॉर्म द नंबर ऑफ मिल्की वेव्स. ओके, व्हॉट इट इज द फॉर्मेशन ऑफ नंबर ऑफ मिल्की वेव्स. ओके, मग हे जे नंबर ऑफ मिल्की वेव्स असणार आहे, या नंबर ऑफ मिल्की वेव्स मध्ये परत काय होणार आहे, एक्सप्लोजन होणार आहे. म्हणजे जे मिल्की वेव्स आहेत, त्या मिल्की वेव्सचं परत काय होणार आहे, ब्रेकडाऊन होणार आहे आणि या मिल्की वेव्सचं ज्यावेळेस ब्रेकडाऊन होणार त्यावेळेस तयार होणार आहे सोलार सिस्टीम. ओके, व्हॉट इट इज द सोलार सिस्टीम इज फॉर्म. ओके, सोलार सिस्टीम मध्ये तुमचा सन असणार, नेपच्यून असणार, युरेनस असणार, बरोबर आहे ना, हे काय आपले सोलार सिस्टीम आहे, बरोबर? मग या सोलार सिस्टीम मध्ये परत काय आला, ब्रेकडाऊन झाला. या सोलार सिस्टीम मध्ये परत काय आला, ब्रेकडाऊन झाला आणि सोलार सिस्टीमचं ब्रेकडाऊन तयार झाल्यानंतर किंवा सोलार सिस्टीमचं एक्सप्लोजन झाल्यानंतर या ठिकाणी काय तयार झालं, प्लॅनेट्स तयार झाले. काय तयार झाले, प्लॅनेट्स तयार झाले आणि या प्लॅनेट्स मध्ये जो एक प्लॅनेट्स आहे, तो प्लॅनेट्स कोणता आहे, आपला अर्थ. ओके, हा प्लॅनेट्स काय असणार आहे, आपला अर्थ. ओके, दॅट्स व्हॉट द अर्थ केम इनटू एक्झिस्टन्स. म्हणजे आपला प्लॅनेट जो असणार आहे, आपला ग्रह जो अर्थ आहे, हा अर्थ कशापासून तयार झालेला आहे, एका सिंगल पॉइंट पासून तयार झालेला आहे. कशापासून तयार झालेला आहे, एका सिंगल पॉइंट पासून. म्हणजे सुरुवातीला काय होतं, फक्त एक सिंगल पॉइंट. त्या सिंगल पॉइंटचं ब्रेकडाऊन झालं, गॅलेक्सी तयार झालं, ब्रह्मांड तयार झालं. या गॅलेक्सीचं परत ब्रेकडाऊन झालं, मिल्की वेव्स तयार झाल्या. मिल्की वेव्सचं परत ब्रेकडाऊन झालं, सोलार सिस्टीम तयार झाली. सोलार सिस्टीमचं परत ब्रेकडाऊन झालं, प्लॅनेट्स तयार झाले आणि प्लॅनेट पैकी एक जो प्लॅनेट आहे तो कोणता आहे, अर्थ आहे आणि या अर्थवर काय आहे, ओरिजिन ऑफ लाईफ. ओके, या अर्थवर काय आहे, हियर इट इज द व्हॉट हियर इट इज द नो नॉट ओरिजिन, हियर इट इज द लाईफ इज एक्झिस्ट. ओके, व्हॉट हियर इज द लाईफ इज एक्झिस्ट. ओके, दॅट इज व्हॉट दिस थिअरी इज नोन एज द बिग बँग थिअरी. ही जी थिअरी असणार आहे त्या थिअरीला म्हणणार आहे आपण बिग बँग थिअरी. That's why what here it is the first concept related with origin of life, protobiogenesis. What here it is the protobiogenesis. Proto means what, first, bio means what, life, and genesis means what, formation. So okay, that's why what here it is the proto nothing but means what, first, bio means what, life, and genesis means what, formation. Genesis means what, formation. Okay, that's why protobiogenesis means what, first life formation. Protobiogenesis means what, it is the first life formation. First life formation on earth. It is called as the protobiogenesis. It is called as the protobiogenesis. म्हणजे अर्थ वर लाईफ कधी आली, बरोबर आहे, त्याला म्हणणार आपण प्रोटोबायोजेनेसिस. बरोबर, जो पॉइंट ऑफ सोर्स होता तो कोणत्या वर्षा अगोदर होता, 15 बिलियन इयर्स अगो. ओके, व्हॉट इट इज द 15 बिलियन इयर्स अगो. या 15 बिलियन इयर अगोचं, बरोबर आहे ना, अर्थ मध्ये रूपांतर होण्यासाठी, बरोबर आहे, अर्थ कधी तयार झालेली आहे, 4 बिलियन इयर्स अगो. आणि या 4 बिलियन इयर्स अगो मध्ये अर्थ तयार झाली आणि अर्थवर लाईफ सिस्टीम येण्यासाठी
कधी आले 3 billion years ago. Okay, that's what it is the theory related to what Big Bang theory. Okay, याला काय म्हणणार आपण Big Bang theory. So what it is the Big Bang theory. Okay, ready? Good morning to all of you. Okay, today we are start the new topic, theories of what evolution of life or the theories of origin of life. Okay, that's what is the theory. The first theory, the theory of special creation. Okay, what here it is the theory of special creation. Origin of life means what? या ठिकाणी जे पृथ्वीवर जे जीवन आलेले बरोबर आहे कशापासून इव्होल्यूशन झालेले या सगळ्या थेरीज आपल्याला या ठिकाणी बघायचे बरोबर. त्यापैकी पहिली थेरी काय असणार आहे theory of special creation. What about the theory of special creation? It is proposed by the Spanish monk Father Suarez. Okay, theory of special creation या ठिकाणी कोणी क्रिएट केली कोणी प्रपोज केले the Spanish monk Father Suarez. What about this theory? बरोबर आहे स्पॅनिश monk Suarez या ठिकाणी काय म्हणलं होतं बघा लिव्हिंग ऑर्गॅनिझम कम्स फ्रॉम गॉड और द सुपरनॅचरल पॉवर. म्हणजे या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे बरोबर आहे ना आपण जे बरोबर आहे आपल्याला कोणी क्रिएट केलं आपल्याला क्रिएट केलं गॉडने किंवा सुपरनॅचरल पॉवरने बरोबर आहे. कोणाचं म्हणणं होतं सुड्रेजचं म्हणणं होतं बरोबर आहे. किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणापासून क्रिएट झालेले आहेत गॉड पासून किंवा सुपरनॅचरल पॉवर पासून बरोबर. या थेरीला कोणी सपोर्ट केलं दिस थेरी इज सपोर्टेड बाय व्हॉट मेनी रिलिजियन्स ॲज वेल ॲज द सिव्हिलायझेशन बरोबर. प्रत्येक धर्माच्या लोकांनी त्यांच्या थेरी मानल्या बरोबर आहे ना. मुस्लिम धर्मांनी त्यांची थेरी मानली ख्रिश्चन धर्माने त्यांची थेरी मानली हिंदू धर्माने त्यांची थेरी मानली बरोबर. आणि प्रत्येकाचं काय म्हणणं होतं हिंदू धर्मानुसार बरोबर आहे ना ब्रह्माने या ठिकाणी आपल्याला जीवन दिलेलं बरोबर. मुस्लिम धर्मानुसार त्यांचे काही देव असणारे अल्लाहने जीवन दिलेलं बरोबर आहे. ख्रिश्चन धर्मानुसार येशूने जीवन दिलं बरोबर. म्हणजे या ठिकाणी आपण हे जे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे कोणी तयार केले गॉडने किंवा सुपरनॅचरल पॉवर्सने बरोबर. देन व्हॉट इट इज द ओल्डेस्ट थेरी बरोबर. थेरी ऑफ स्पेशल क्रिएशन इट इज द ओल्डेस्ट थेरी बरोबर. परंतु मग असं हे बरोबर आहे का आपण जे आहे आपल्याला गॉडने किंवा सुपरनॅचरल पॉवरने तयार केलेलं आहे का असं पुढे लिहून ठेवलेलं आहे का बरोबर आहे. याचं कोणत्याही प्रकारचं प्रूफ नाही. जर आपल्याला गॉडने तयार केलं असतं बरोबर आहे ना आपल्याला जर गॉडने तयार केलं असतं तर मेल फिमेल राहिलं असतं का मेल फिमेल मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं असतं का नाही बरोबर. मंदिरात गेलं असतं जय माताने मुलगा तयार बरोबर आहे असं झालं असतं ना बरोबर आहे ना. जर स्पेशल क्रिएशन जर गॉडने वगैरे त्या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार केले असते तर मेल फिमेल मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं नसतं बरोबर. सगळे जण त्याच्या देवळात गेले असते गॉड सोबत प्रार्थना केली असते मुलगा मुलगी तयार बरोबर. त्यामुळे ही थेरी त्या ठिकाणी प्रूफ नाही बरोबर. स्पेशल क्रिएशनची थेरी प्रूफ आहे या ठिकाणी नाही. ओके मग स्पेशल क्रिएशनची थेरी काय बघा द थेरी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कम्स फ्रॉम गॉड ॲज वेल ॲज गॉड फ्रॉम गॉड सुपरनॅचरल. ओके सेकंड थेरी कोणती असणार मग कॉस्मोझोइक थेरी किंवा पॅन्सपर्मिया थेरी. व्हॉट इज द सेकंड थेरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ cosmogonic theory or the panspermia theory. Okay, it is proposed by the scientist Richter. Okay, panspermia theory जी आहे cosmogonic theory ती कोणत्या सायंटिस्टने प्रपोज केली सायंटिस्ट रिक्टर. अकॉर्डिंग टू दिस theory what according to this theory life came on earth बरोबर आहे. ही जी लाईफ आहे अर्थवर ही कशापासून आलेली ही लाईफ अर्थवर तयार होती का अगोदर नाही. तर यांचं काय म्हणणं आहे बरोबर आहे रिक्टरचं काय म्हणणं आहे लाईफ केम ऑन अर्थ फ्रॉम द डिस्टंट प्लॅनेट इन द फॉर्म ऑफ व्हॉट स्पोर और इन द फॉर्म ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे हिची लाईफ आहे अर्थवर ही लाईफ अर्थवर अगोदर नव्हती बरोबर आहे. हिची लाईफ आहे ही लाईफ कुठून आलेली आहे एका वेगळ्या ग्रहावरून आलेली बरोबर आहे ना. कशावरून आलेली आहे एका वेगळ्या ग्रहावरून आलेली बरोबर आहे. आपण बऱ्याच वेळेस बघतो एलियन्स वगैरे बरोबर एलियन्स येतात वेगळ्या ग्रहावरून येतात बरोबर आहे. कशामध्ये येतात ते कशामध्ये येतात स्पेस क्राफ्ट मध्ये येतात बरोबर आहे. कशामध्ये येतात ते स्पेस क्राफ्ट मध्ये येतात बरोबर आहे. यूएफओ म्हणतात त्याला आपण अनआयडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट बरोबर आहे. यूएफओ मीन्स व्हॉट अनआयडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट बरोबर. म्हणजे ते आपण आयडेंटिफाइड केलेलं नाही बरोबर. अनआयडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट बरोबर आहे. म्हणजे ह्याच्या अर्थावर हे जे जीवन आलेलं आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये आलेलं आहे मायक्रो ऑर्गॅनिझम फॉर्म मध्ये आलेलं आहे. आणि कुठून आलेले एका वेगळ्या ग्रहावरून आलेले बरोबर आहे. त्यावेळेस त्या थेरीला काय म्हणणार आपण त्यावेळेस त्या थेरीला म्हणणार आपण कॉस्मोझोइक थेरी और इट इज आल्सो कॉल्ड एज द पॅन्सपर्मिया थेरी. इट इज proposed by scientist Richter. Means what according to this theory life came on earth from distant planet in the form of spore as well as the what as well as in the form of microorganism.
Okay, then what? In this cosmozoic theory or in this panspermia theory, microorganism nothing but means what? Cosmozoa. Microorganism म्हणजे काय? Cosmozoa. Light म्हणजे काय? Cosmozoa. मग या ठिकाणी हे जे cosmozoa असणार आहे, हे जे microorganism असणार आहे किंवा हे जे panspermia असणार आहे, panspermia कशाच्या आतमध्ये आहे? तर panspermia inside the meteorites. बरोबर आहे? म्हणजे या ठिकाणी microorganism म्हणजे panspermia कशामध्ये स्पेसक्राफ्ट मध्ये, त्या स्पेसक्राफ्टला म्हणतो आपण मेटिओराइट. त्या स्पेसक्राफ्टला म्हणणार आपण मेटिओराइट. दॅट्स व्हाय व्हॉट? कॉस्मोझोआ और panspermia present. Okay, cosmozoa or panspermia present inside the meteorite, inside the meteorites. Okay, what? Meteorites. कॉस्मोझोआ और panspermia म्हणजे काय? मायक्रोऑर्गॅनिझम. कॉस्मोझोआ और panspermia म्हणजे काय? मायक्रोऑर्गॅनिझम. आणि मेटिओराइट्स म्हणजे काय? स्पेसक्राफ्ट. बरोबर आहे ना? मेटिओराइट्स म्हणजे काय? स्पेसक्राफ्ट. म्हणजे हे जे कॉस्मोझोआ आहे त्याचे मायक्रोऑर्गॅनिझम आहे, कशाच्या आतमध्ये होते? स्पेसक्राफ्टच्या आतमध्ये होते, मेटिओराइटच्या आतमध्ये होते. आणि तिथून त्या स्पेसक्राफ्टच्या मदतीने जे वेगळ्या ग्रहावरून ते कोणत्या ग्रहावर आले? आपल्या ग्रहावर आले. बरोबर आहे? त्यावेळेस त्या थेरीला म्हणणार आपण कॉस्मोझोइक थेरी और द panspermia थेरी. काय म्हणणार त्याला आपण? कॉस्मोझोइक थेरी और व्हॉट? panspermia थेरी. then third one theory, theory of abiogenesis, theory of abiogenesis or what? It is also known as the spontaneous generation. Okay, theory of abiogenesis or what? Spontaneous generation. Okay, काय असणार आहे? Here it is the spontaneous generation. Okay, theory of abiogenesis or spontaneous generation. So what is the theory of abiogenesis? A means what? A means what? Without. Bio means what? Life. Genesis means what? Formation. Okay, what? A means what? Without. Bio means what? Life. And Genesis means what? Formation. Means what? Without life formation. Means what? Without life formation. Okay, that's why what? Here it is the term abiogenesis. Here it is the term abiogenesis. Means what? Without life formation. Means what? Without life formations. म्हणजे या ठिकाणी जे लाईफ आहे ते विदाउट तयार झालेले. बरोबर आहे? म्हणजे मग लाईफ केम फ्रॉम द नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लाईफ केम फ्रॉम नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे ते कशापासून तयार झालेले आहे? नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून तयार झालेले आहेत. बरोबर आहे? त्यावेळेस त्याला म्हणणार आपण थिअरी ऑफ अबायोजेनेसिस और द स्पॉन्टेनियस जनरेशन थेरी. त्याला काय म्हणणार आपण? थिअरी ऑफ अबायोजेनेसिस और स्पॉन्टेनियस जनरेशन थेरी. काय स्पॉन्टेनियस जनरेशन थेरी? What is the spontaneous generation theory? Living organism came from what? Living organism came from non-living things. Okay, what? Non-living things. म्हणजे या ठिकाणी जे लिव्हिंग आहे ते कशापासून तयार झालेले आहे? नॉन लिव्हिंग पासून तयार झालेले आहे. त्यालाच काय म्हणणार आपण? त्याला म्हणणार आपण थिअरी ऑफ अबायोजेनेसिस किंवा त्याला म्हणणार आपण स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरी. and it is supported by. Okay, या थिअरीला सपोर्ट कोणी केला? सायंटिस्ट एरिस्टॉटलने. या थिअरीला कोणी सपोर्ट केला? एरिस्टॉटलने. ओके, दॅट्स व्हाय दिस थिअरी, ओके, दिस थिअरी सपोर्टेड बाय एरिस्टॉटल. ओके, दिस थिअरी सपोर्टेड बाय एरिस्टॉटल. ओके, मग आता स्पॉन्टेनियस जनरेशन म्हणजे काय? यासाठी काय प्रयोग करण्यात गेला? नॉन लिव्हिंग थिंग्स घेतले. बरोबर आहे? काय घेतले? नॉन लिव्हिंग थिंग्स घेतले. आणि हे जे नॉन लिव्हिंग थिंग्स घेतले हे एका रूम मध्ये ठेवले. बरोबर? नॉन लिव्हिंग थिंग्स कुठे ठेवले? एका रूम मध्ये ठेवले. बरोबर आहे? म्हणजे आता फॉर एक्झाम्पल पेन आहे. बरोबर आहे? बेल्ट आहे. कुठे ठेवले? एका रूम मध्ये. आणि थोड्या दिवसानंतर बघितलं तर त्या पेनचं रूपांतर कशामध्ये आलं? फ्रॉग मध्ये. बरोबर ना? बेल्टचं रूपांतर कशामध्ये आलं? स्नेक मध्ये. गहू ठेवले, गव्हाचं रूपांतर कशामध्ये झालं? त्या ठिकाणी मुंग्यांमध्ये, चीटीमध्ये. बरोबर आहे ना? परंतु मग हे प्रॉपर होतं का? नाही. मग काही काही सायंटिस्टला हे मान्य नव्हतं. मग हे जी प्रोसिजर आहे ही प्रोसिजर परत काय झाली? रिपीट झाली. प्रोसिजर परत काय आले? रिपीट झाले. म्हणजे अशाच प्रकारचा प्रयोग करण्यात आला. गहू ठेवले, साखर ठेवली, बरोबर, बेल ठेवला. जितके नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत तितके नॉन लिव्हिंग थिंग्स कुठे ठेवले? त्या रूम मध्ये ठेवले. बरोबर आहे? पहिल्या कंडिशन मध्ये काय होतं? रूमचा जो दरवाजा होता तो रूमचा दरवाजा काय होता? उघडा होता. बरोबर आहे? परंतु नेक्स्ट कंडिशन मध्ये काय होतं? रूमच्या दरवाजाला काय केला?
लॉक करण्यात आला, बरोबर आहे ना. काय करण्यात आला, लॉक करण्यात आला. आणि परत 15 दिवसांनी बघितलं तर ते नॉन लिव्हिंग थिंग ॲज इट इज काय होते, नॉन लिव्हिंग होते, बरोबर आहे. म्हणजे बेल जसाचा तसा होता, पेन जसेच्या तसे होते, बरोबर आहे ना. साखर जसेच्या तशी होते, म्हणजे नॉन लिव्हिंग पासून लिव्हिंग तयार झाले का, मग नाही. परंतु मग अरिस्टॉटल किंवा बाकीच्या सायंटिस्टचं काय म्हणणं होतं की नॉन लिव्हिंग थिंग पासून काय तयार झाल्या, लिव्हिंग थिंग्स तयार करण्यात आल्या. परंतु मग ते का झालं होतं, कारण दरवाजा अगोदर काय होता, उघडा होता, बरोबर आहे. दरवाजा उघडा असल्यामुळे त्या ठिकाणी गहू असल्यामुळे अगोदर काय आलं, त्या ठिकाणी माऊस वगैरे आले, माईस आले, बरोबर आहे ना. माऊसच्या मागे काय आलं, फ्रॉग आले, फ्रॉगच्या मागे काय आले, स्नेक आले, स्नेकच्या मागे काय आले, बर्ड्स आले. आणि अशा प्रकारे त्यांना असं वाटलं की नॉन लिव्हिंग पासून काय झाले, लिव्हिंग थिंग्स तयार झाले. परंतु ही थिअरी काय होती, रॉंग होती. ही थिअरी काय होती, रॉंग होती. कोणती थिअरी, थिअरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन और द थिअरी ऑफ बायोजेनेसिस. आणि आता लास्ट वन थिअरी जी असणार आहे ती थिअरी कोणती असणार आहे, थिअरी ऑफ बायोजेनेसिस. ओके, that's what the last one theory, here it is the theory of biogenesis. कोणती थिअरी असणार आहे, थिअरी ऑफ बायोजेनेसिस. ओके, here it is the last theory. इथपर्यंत लिहायचं नाही. Then what the next one theory, here is the theory of biogenesis. Okay, the theory of biogenesis, it is proved. Okay, theory of biogenesis, it is proved by the scientist Francisco Reti. Okay, what then Spallanzani, then what Spallanzani and Louis Pasteur. Okay, what here it is the Francisco Reti, Spallanzani and Louis Pasteur. Okay, it is proved what a theory of biogenesis. Theory of biogenesis means what, life came. Okay, theory of biogenesis means what, life came from living organism. Life came from living organism. म्हणजे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्याच्यापासून काय येणार आहे, लाईफ येणार आहे. किंवा लिव्हिंग थिंग्स केम फ्रॉम द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बरोबर आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासूनच तयार होणार आहे, बरोबर आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम नॉन लिव्हिंग थिंग पासून तयार होणार नाही, बरोबर. दॅट्स व्हॉट those are the theory of evolution of the life or those are the theory of what, origin of life. Okay, those are the theory of what, origin of life. पहिली theory काय आहे, theory of special creation. पहिली theory काय आहे, theory of special creation. कोणी प्रपोज केले, फादर सुड्रेसने, बरोबर. स्पेशल क्रिएशन ची theory काय आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम केम फ्रॉम द गॉड और द सुपरनॅचरल पॉवर. लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणापासून आलेले आहे, गॉड किंवा सुपरनॅचरल पॉवर पासून. परंतु ही theory काय आहे, रॉंग आहे. याचा कोणत्याही प्रकारचा प्रूफ नाही. दुसरी theory काय आहे, कॉस्मोझोइक थिअरी किंवा पॅन्सपर्मिया थिअरी. कोणी प्रपोज केली, रिचर्ड, बरोबर. ही थिअरी काय सांगणार आहे, अकॉर्डिंग टू दिस थिअरी लाईफ केम ऑन अर्थ फ्रॉम डिस्टिंक्ट प्लॅनेट इन द फॉर्म ऑफ स्पोर और इन द फॉर्म ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, बरोबर. परंतु याचं पण प्रूफ आहे का, नाही. त्यानंतर थिअरी काय आहे, थिअरी ऑफ अबायोजेनेसिस किंवा स्पॉन्टेनियस जनरेशन, बरोबर. अबायोजेनेसिस मीन्स व्हॉट, विदाउट लाईफ फॉर्मेशन. म्हणजे काय, लिव्हिंग ऑर्गॅनिझम केम फ्रॉम नॉन लिव्हिंग थिंग्स. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम कशापासून आलेले आहे, नॉन लिव्हिंग थिंग पासून आले. परंतु ही थिअरी पण बरोबर आहे का, नाही. ही थिअरी सुद्धा रॉंग आहे. मग चौथी थिअरी कोणती आहे, थिअरी ऑफ बायोजेनेसिस. थिअरी ऑफ बायोजेनेसिस इट इज प्रपोज्ड बाय फ्रान्सिस्को रेटी, स्पॅलन्झनी अँड लुईस पाश्चर. या थिअरीनुसार काय आहे, लाईफ केम फ्रॉम द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जी लाईफ आहे ती कशापासून आलेली आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून आलेली. ओके, दोज आर द फोर थिअरीज. ओके, व्हॉट, द थिअरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ, बरोबर. या चार थिअरी कशाच्या आहेत, थिअरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ.